तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी जर का तुम्हाला कोणती गोष्ट कमवून ठेवायची असेल तर ती म्हणजे जेनेटिक्स. तुमचे जेनेटिक्स जर का चांगले असेल तर तुमच्या पुढच्या पिढीला फिट राहण्यासाठी त्यांना फिटनेस चांगला ठेवण्यासाठी तुमचे जेनेटिक्स हे कामं येतील. जर तुम्ही आता त्याच्यावर लक्ष दिलं नाही, तुम्हाला जर का जे कमी वयामध्ये आजार तुम्हाला लागलेले 30-32व्या वर्षी तुम्हाला जे काही शुगर BP सारखे त्रास तुम्हाला चालू झालेले हे तुमच्या पुढच्या पिढीला ट्रान्सफर व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं अशा गोष्टी जर का तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला जर का याचा त्रास असेल तर वेळेवर त्याच्यावर काम करा. आणि तुमचा फिटनेस जर का चांगला असेल तर तुमचे जेनेटिक्स डेव्हलप होतात आणि ते तुमच्या पुढच्या पिढीसाठी त्याचा फायदा होईल. त्यांना ह्या गोष्टी भोगायची गरज पडणार नाही. तुमचं जर का फिटनेस चांगला असेल तर ते जेनेटिक्स तुमच्या लेकराबाळांमध्ये मुलांमध्ये ट्रान्सफर होईल. त्यामुळे जसं तुम्ही प्रॉपर्टीच्या मागे लागता पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवायला पाहिजे, तसंच तुम्ही तुमचे जेनेटिक्स कमवायचे फायदे समजून घ्या. जर तुमचे जेनेटिक्स चांगले असतील तर तुमच्या पुढच्या पिढीसाठी फिट राहणं हे सोपं जाईल. त्यांचा फिटनेसचा गोल त्यांना सेट करण्यासाठी, त्यांचा फिटनेस चांगला ठेवण्यासाठी त्यांना फायदा होईल. नाहीतर त्यांना हे सगळे त्रास ट्रान्सफर व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तुमचा फिटनेस महत्त्वाचा आहे. जसं तुमची